मंडळी, कपाळावर टिळा का लावावा? यामागचे शास्त्र आणि विज्ञान काय आहे? कपाळावर टिळा लावण्याचे 5 चमत्कारी फायदे काय आहेत? आपण कपाळाच्या मधोमधच टिळा का लावतो? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांची चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना. आपण रोज देवपूजा करताना किंवा कोणत्याही शुभ कार्याला जाताना कपाळावर टिळा किंवा कुंकू नक्की लावतो. पण तुम्ही कधी विचार केला आहात का की ही प्रथा फक्त एक परंपरा आहे की यामागे काही मोठे विज्ञान दडले आहे? आपण कपाळावर तेही दोन्ही भुवयांच्या मधोमधच टिळा का लावतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आज्ञाचक्र. आपल्या शरीरात 7 मुख्य ऊर्जा चक्रे आहेत. दोन्ही भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्र आहे, ज्याला इंग्रजीत थर्ड आय किंवा पिनियल ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं. हे आपल्या बुद्धीचे आणि एकाग्रतेचे मुख्य केंद्र आहे. दुसरा, ऊर्जेचे संवर्धन. जेव्हा आपण या जागेवर बोटाने हलका दाब देऊन टिळा लावतो तेव्हा तिथल्या रक्तवाहिन्या उत्तेजित होतात. यामुळे मानसिक ताण कमी होतो, डोकेदुखी थांबते आणि स्मरणशक्ती वाढते. पुढचं म्हणजे सकारात्मक ऊर्जा. हा भाग आपल्या शरीरातील ऊर्जा बाहेर पडू देण्यापासून रोखतो आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. हाताची 5 बोटं आहेत, त्यातील टिळा लावण्याचे महत्त्व काय आहे? आपल्या शास्त्रानुसार कोणत्या बोटाने टिळा लावला पाहिजे या सगळ्याचे महत्त्व काय आहे? तर अंगठ्याने टिळा लावल्याने आरोग्य आणि शक्ती मिळते. म्हणूनच पूर्वी युद्धावर जाणाऱ्या वीरांना अंगठ्याने टिळा लावला जायचा. दुसरं, मध्यमा बोट, मिडल फिंगर ज्याला आपण म्हणतो. या बोटाने स्वतःला टिळा लावल्याने आयुष्य वाढते, दीर्घायुष्य असे मानले जाते. पुढे अनामिका बोट, रिंग फिंगर. या बोटाने टिळा लावल्याने शांती आणि समृद्धी मिळते. देवाच्या मूर्तीला किंवा पाहुण्यांना आपण सहसा अनामिकेने टिळा लावतो. आता टिळ्याच्या प्रकारांचे महत्त्व काय ते मी तुम्हाला थोडक्यातच सांगते. चंदनाचा टिळा कपाळाला कमालीची शीतलता म्हणजे शांतता देतो. ज्यांना खूप राग येतो किंवा मानसिक ताण असतो त्यांनी चंदनाचा टिळा आवर्जून लावावा. यामुळे मन एकाग्र होते. कुंकू किंवा हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कपाळावर कुंकू किंवा हळद लावल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते, ज्याला आपण ग्लो म्हणतो. भस्म किंवा राख. भस्म वैराग्याचे प्रतीक आहे. ते आपल्याला आठवण करून देते की हे शरीर एक दिवस राख होणार आहे, म्हणून अहंकार सोडून सत्कर्म करा. तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार आणि मानसशास्त्रानुसार जर कोणी व्यक्ती तुमच्या कपाळावरील आज्ञाचक्राकडे म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये सतत पाहत राहिली तर ती तुमच्या विचारांवर प्रभाव टाकू शकते, ज्याला आपण संमोहन किंवा हिप्नोटिझम, जसं आजकाल हिप्नोटिझम म्हणतो त्या प्रकारे. कपाळावर टिळा लावल्याने समोरच्याची दृष्टी थेट तुमच्या चक्रावर पडत नाही, ज्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा सुरक्षित राहते. पुढचं महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण. आज्ञाचक्राच्या अगदी मागे आपली पिनियल ग्रंथी असते, जी आपल्या भावना नियंत्रित करते. जेव्हा आपण तिथे चंदन किंवा कुंकू लावतो तेव्हा तो भाग शांत होतो, ज्यामुळे अचानक येणारा राग आणि चिडचिड कमी होते. महिलांनी कुंकू लावण्यामागचे वैज्ञानिक सत्य. हा मुद्दा महिला प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. रक्तदाब. पारंपरिक कुंकू हे शुद्ध हळद, लिंबू आणि पारा यांच्या मिश्रणातून बनवले जाते. पारा हा धातू शरीरातील उष्णता नियंत्रित करतो आणि रक्ताभिसरण सुधारतो, म्हणजे ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो, ते ब्लड सर्क्युलेशन सुधारतो. स्त्रियांच्या कपाळावरील त्वचा अतिशय संवेदनशील असते. जिथे कुंकू लावल्याने डोक्यातील मज्जातंतू शांत राहतात, ज्यामुळे महिलांचा मानसिक ताण नक्कीच कमी होतो आणि त्यांना चांगली शांत झोप लागते. आता विविध संप्रदायांचे टिळे आपण जाणून घेऊया. भारतात वेगवेगळ्या देवांचे भक्त वेगवेगळ्या पद्धतीचे टिळे लावतात. कोण गोल, कोण यू शेप, कोणी वेगवेगळे असतात.
मी त्यातले मोजके तुम्हाला सांगते. यू शेप टिळक. भगवान विष्णूंचे भक्त वैभव कपाळावर यू आकाराचा टिळा लावतात. हा टिळा भगवान विष्णूंच्या चरणांचे प्रतीक आहे आणि तो आपल्याला नेहमी जमिनीशी जोडून राहण्याची, विनम्र राहण्याची आठवण करून देतो. भगवान शिवाचे भक्त कपाळावर आडव्या 3 रेषांचा भस्म लावतात. या 3 रेषा आपल्या आतील 3 दोषांचा, अहंकार, अज्ञान आणि चुकीची इच्छा नष्ट करण्याचे प्रतीक आहेत. सकाळीच टिळा का बरं लावावा? कारण सकाळीच टिळा लावणं का श्रेष्ठ मानलं जातं तुम्हाला माहीत आहे का? पुढे ऐका. रात्री झोपून उठल्यानंतर आपले शरीर आणि मन शांत असते. अंघोळ करून देवाजवळ जेव्हा आपण पहिला टिळा कपाळाला लावतो तेव्हा रात्रीची सुप्त अवस्था संपून शरीर ॲक्टिव्ह मोडमध्ये येते. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी एक वेगळाच उत्साह मिळतो. आता यामागचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर कपाळावर टिळा लावणे म्हणजेच केवळ देवाप्रती भक्ती दाखवणे नाही, तर स्वतःच्या शरीराला आणि मनाला ऊर्जेने भरून काढणे आहे. हा आपल्या संस्कृतीचा एक अतिशय अभिमानी भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टिळे लावून आपण समोरच्या व्यक्तीची नकारात्मक दृष्टी किंवा वाईट विचार तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. इतकंच नाही तर तुम्ही भगवान विष्णूंचे भक्त असाल तर यू आकाराचा टिळा, इतकंच नाही तर तुम्ही भगवान विष्णूंचे भक्त असाल तर यू आकाराचा टिळा आणि महादेवाचे भक्त असाल तर त्रिपिंड लावून तुम्ही तुमच्या आत्म्याला एका उच्च ऊर्जेशी जोडत असता. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर उद्यापासून घराबाहेर पडताना कपाळावर एक छोटासा टिळा अभिमानाने नक्की लावा, आठवणीने लावा. जर टिळा लावण्याची सवय नसेल तर आजपासून टिळा लावण्याची सवय नक्की लावून घ्या. हे आपल्या भारतीय संस्कृतीतील खूप मोठा भाग आहे टिळा लावणं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणता टिळा लावू इच्छित आहात किंवा तुम्ही कोणता टिळा लावता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.